नमस्कार. फाटल्या म्हयन्याक गोंयांत एक अशी शिक्षकी पेक्षा काळिमा फासपा सारकी एक गोश्ट घडली. दोन टिचरींनी एका चवथेच्या भुरग्याक इतलो मारलो की ताच्या तकलेचेर, फाटीचेर, पांयाचेर सगळ्यांचेर अशें वळ आयलें. इवन रक्त आयलें. अशे तरेचे मारहाण त्या टिचरींनी ताका केली. आनी कारण आशिल्लें ताणें फक्त ताच्या वयेच्यो पेज्यो तोडून काडिल्ल्यो. सो अशे तरेची मानसिकता जर टिचरां मदीं आसा जाल्यार ही खरीच भयानक गोश्ट आसा. जर भुरगीं जर शाळें भितर जर सुरक्षीत ना जाल्यार आनी खंय सुरक्षीत आसतलीं. आनी गोंयभर बोवाळ जालो, लोकांनी खूब तिडक उक्तायली, एक्शन मागली आनी फायनली सरकारान ताचेर एक्शन घेतली. एज्युकेशन डिपार्टमेंटाक तांकां ऑर्डर दिवची पडली की त्या टिचरींचेर एक्शन घेया म्हणून. FIR फायल जालो, तांकां अरेस्ट जाली आनी आतां तीं बेलाचेर सुटल्या. हातूंतल्यान एक धडो घेवन एज्युकेशन डिपार्टमेंटान आयज एक सर्क्युलर इश्यू केला सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटां खातीर की हो कॉर्पोरल पनिशमेंट कसो वायट आसा आनी तो बॅन आसा. एज्युकेशन रायट टू एज्युकेशन एक्टा प्रमाणे हो कॉर्पोरल पनिशमेंट बॅन आसा. तरी आसतना ह्यो अशी गोश्टी घडटा. कित्याक घडटा आनी ताजी सिरियसनेस कितली आसा हें आमी जाणून घेवपा खातीर आयज आमचे बरोबर एक मानेस्त आसा. आमी वेलकम करया सायकोलॉजिस्ट आनी सिनियर कावन्सिलर सुलक्षा मनीश गांवस हांकां. नमस्कार. म्हाका सांगा, ही जी गोश्ट घडली जी गोंयांत, ही फक्त एकमेव गोश्ट आशिल्ली, अशीच एक स्टँडअलोन गजाल आशिल्ली काय अश्यो तरेच्यो गोश्टी ऑलरेडी घडटा, गोंयांत घडटा, भायरय घडटात? हांव NCP सराचो रिपोर्ट वाचतालें. तातूंत चायल्ड अब्युजाचेर 2007 एक अभ्यास जाल्लो आनी तातूंत भारतभराचो जो रिपोर्ट दाखयतालो की सादारणता भुरग्यां बरोबरचो अब्यूज हो 70% अब्यूज रिपोर्ट जाल्लो, रिपोर्टेड अब्यूज त्या रिपोर्टान आशिल्लो. सो हो व्हडलो आंकडो. 70% भुरग्यांचो कशा ना कशा प्रकारान अब्यूज जाता आनी रिपोर्ट. तातूंत स्पेसिफिकली म्हटलेलें त्या रिपोर्टान की 3 भुरग्यां मदीं 2 भुरग्यांनी मदीं तरी 2 भुरग्यांक तरी शाळांनी अब्यूज जाता. हाजेर क्लियर रिपोर्टान आशिल्लें. हय, ऑलमोस्ट 2/3 असो रिपोर्टेड आंकडो आसा. ओके. आनी इतकीं वर्सां जेन्ना हांव ह्या क्षेत्रांत काम करतां, बरीचश्यो भुरगीं येवन उलयतात की ना म्हाका मारलें, किंवा आमचे कडेन जेन्ना केसीस येतात त्यो भुरगीं शाळेन वचना, म्हाका शाळेन वचूंक नाका म्हणून केसीस येता. आनी ताज्या नंतर जेन्ना भुरग्या कडेन उलयता तेन्ना लक्षांत येता की आनी भुरगीं बारीक बारीक हें दिता. भुरगें केन्नाच, कित्याक टीचर हो जो शिक्षक जो आसता तो भुरग्या पासत देव आसता. म्हणजे तेणें सांगप, टिचरीन कितें सांगप तें चूक आसलें सुद्दां जाल्यार तांकां तें ब्रह्मवाक्य आसता. बरोबर. आनी म्हणून ती केन्नाच टिचरा बद्दल टिचरांची जबाबदारी वाडटा आनी वाडटा. आनी भुरगे केन्नाच टिचर वायट म्हणना, तर ते आपल्या शरिराचेर सोमॅटीक सिम्पटम्स दाखोवपाक लागता की म्हाज्या पोटान दुखता, हांव वचना शाळेन, म्हाका आनीक कितें जाता, अशें करून करून ते भुरगे शाळेन वचप. हे इनिशियल सिम्पटम्स जे आमी रीड करतात. आनी मेडिकल आमी कंडिशन्स मातशी पालकांक सांगताच की पळोवन घेया पोटान दुखता आनी कितें. बट ताज्या नंतर भुरग्या कडेन उलयता उलयता तो भंय खंय तरी तें भुरगें उलोवन दाखोवपाक लागता की ना म्हाका अमक्या गोश्टीचो भंय दिसता, किंवा एखादें दुसरें भुरगें त्रास करता आसत, बुलिंग जाता आसत आनी कितें. आनी जे आतां बऱ्याचशा टायमान जे शिस्त लावप म्हणटा आमी की तो प्रकार जो आसा, आनी शिस्त आनी तो एक्स्ट्रीम स्टेप्स जितून शिस्त लावप. म्हणजे टिचरांक दिसता की आमी जे मारता हें करता तें आमी बरें करता, दे ट्राय टू जस्टिफाय इट बिकॉज ती भुरगीं मस्ती करता आनी तांकां शिस्त लावपा खातीर आमी ते करता. अशे तरेचो आमच्या हातून आमी म्हणटा की ताका रॅशनलायज करप. तो एक्ट आसा पळय न्ही, की आय एम डुईंग इट त्या भुरग्याच्या बऱ्या खातीर करप. आपूण करता पळय न्ही तें ताज्या फुडारा खातीर स्वताकच हें करून घेवप की आपूण करता तें भुरग्याच्या बऱ्या खातीर करता. आनी आमकां पयलीं मारिल्लें, पयलीं आनी आमचे कडेन तो कसो छडी लागे चमचम, विद्या येई घमघम, अशे तरेच्यो तकलेन भितर सायकोलॉजिकली आमकां ऑलरेडी हें केल्लें आसा की बडी मारले शिवाय विद्या येना. स्पेर द रॉड एंड स्पॉयल द चायल्ड, अशा सारक्यो फिलॉसॉफी सारक्यो रुटेड आसात आमच्या एज्युकेशन सिस्टमान किंवा आमच्या सिस्टमान ओवरऑल, नॉट ओन्ली एज्युकेशन. इवन कांय पेरंट्स सुद्दां सांगता आसा टिचरांक की मारा म्हणून आपल्या भुरग्याक मारा आनी शिकपा जाय म्हणून. म्हणजे आदी हांवें खुबशे कडेन वाचलेलें आसा की बिगरीन भुरग्याक
मुलाक सोडलो काय तुम्हाला याचं काय करायचंय ते करा असं एक हे आशिल्लो. आणि चायल्ड सायकोलॉजी म्हणून ती कांय आमच्या पालकांक कळना ते आय कॅन अंडरस्टँड, कारण पालक थोडे अशिक्षीत आसता, तांकां खबर ना चायल्ड सायकोलॉजी हे रायट्स कितें भुरग्यांचे, चिल्ड्रन्स एक्ट. पूण टिचरांक कशें कळना हे म्हाका कळना की टीचर आर ट्रेन प्रोफेशनल न्ही. प्रोफेशनल बरोबर वो ट्रेनिंग हो खूप इम्पॉर्टंट मुद्दो. आणि टिचरांच्या ट्रेनिंगान लर्निंग द लर्नर म्हणून एक विषय आसता, दुर्लक्षित विषय हांव म्हणटा, कित्याक ती शिकता आसतना स्कील शिकता, कशें शिकोवचें अशें शिकता. बट जेन्ना आमी म्हणटा स्पेशली ल्हान भुरग्यां बरोबर आमी पयली ते चवथीची भुरगीं जेन्ना म्हणटा तेन्ना तें बालमन वळखप, बिकॉज स्टडीज सांगता, मानसशास्त्र इतकीं वर्सां सांगता की 1 ते 8 वर्सां मेरेन भुरग्याच्या मनाचेर जे जे आघात जातले ते ते क्रिस्टलायज जावन उरतले, कायमचे ताच्या मनाचेर उरतले आनी भावनीक अडखळे म्हणून उरतले. सो ताच्या पर्सनॅलिटीचेर परिणाम जाता, ताजो ताच्या ओवरऑल लायफाचेर ताजो परिणाम जाता. तांची सेल्फ एस्टीम म्हणजे तांची ती स्वता कडेन कशी पळयता. मारप किंवा शिस्त आमी म्हणटा की बिहेवियरिस्ट जेन्ना आयवन पावलो सारके, थॉर्नडायक सारके बिहेवियरिस्ट जेन्ना उलोवपाक लागले, तांच्यांनी उंदरा बरोबर स्टडीज केल्ल्यो आणि ते सदांच म्हणटाले की तांच्यांनी पळयलें की त्या उंदराचो मेंदू कसो रिएक्ट करता, ताका शॉक दिवन आनी कितें दिवन, म्हणजे ताका एखाद्या एक्टा पासून थांबोवपा खातीर ताका ट्रेन. आनी हे आमी मागीर मनशांचेर ट्रेन करात. सो देर केम द कन्सेप्ट ऑफ रिइन्फोर्समेंट थ्रू रिवॉर्ड ऑर पनिशमेंट. कसलोय बिहेवियर स्टॉप करप किंवा तो कंटिन्यू जावपा खातीर रिवॉर्ड वापरप किंवा पनिशमेंट वापरप. ओके, आमी पनिशमेंट लक्षांत दवरलो. ओके, आनी ताजे 2 मेजर परिणाम आज दिसतात भुरग्यां मदीं. जेन्ना सातत्यान भुरग्याक मार पडटा आणि तेन्ना म्हणजे तुमी केस लक्षांत घेयात की आतां खंयच्या भुरग्याक मार पडटा. जे भुरगे वोकल आसता, ज्या भुरग्याक बिहेवियरल इश्यूज आसता किंवा भुरग्याच्या मनान कितें तरी खतखतता, तेन्ना दीज आर द चिल्ड्रन हू गो थ्रू अ लॉट ऑफ म्हणजे ताका मार पडटा किंवा ताका करेक्शन बिहेवियर जो आसता. सो जेन्ना एखादें भुरगें एखादी गोष्ट करता, सो वॉट नीड्स टू बी डन इज टू स्टडी ते बिहेवियर कित्या खातीर करता हे स्टडी करनासतना ताका मार घालप आनी ताचें सोल्युशन काडप. कित्याक आमचे कडेन कशें आसा की वी रिसॉर्ट टू इमिजिएट सोल्युशन ऑफ द प्रॉब्लम. ओके, सो तूं करनाका, आमकां दिसता की वी आर एन ऑथॉरिटी, जो कोण थंयसर आसा भुरग्यां बरोबर जो वावुरता, एक सेन्स ऑफ पावर येता टिचरांक की बाबा आमी कितें करपाक शकता. टिचरांकूच न्ही, जनरली पालकांक सुद्दां दिसता की म्हाका कळटा आनी जे समोर आसा तो मातीचो गळो अँड दॅट हॅज टू बी शेप्ड. ओके, ते उदोवजें हांवें गाणें सांगलेलें की छडी लागे छमछम विद्या येई गंग. त्याच गाण्यान एक लायन आसा की शाळेमधल्या पोरांना वाटे दुसरा यम. त्याच शिक्षका बद्दल जेन्ना ते उलयता तो आजन्म ताका दिसता की जो म्हाका शिकयतलो तो ह्या स्वरुपान शिकयतलो. वर्स्ट ऑफ वर्स्ट शिक्षणा कडेन एक नकारात्मक भावना निर्माण जाता. दुसरी गोष्ट म्हणजे कितें जाता, ताका मल्टिपल हे आसा. रिबेल भुरगें एक तर तें भुरगें जेन्ना ताका मार पडटा तेन्ना तें भितरल्या भितर तो बिहेवियर खतखतून उरता. तें बुजरें जावंक शकता किंवा तें रिबेल जावंक शकता, एंड बोथ आर डिस्ट्रक्टिव्ह कॉन्सिक्वेन्सीस. ओके, सो दिस नीड्स टू बी वर्कड अपॉन. आणि आमी कसली पिढी तयार करता आणि कशा तरेची आमी सिटिझन्स हाजे फुडें तयार करतले हातूंतल्यान ह्या कॉर्पोरल पनिशमेंटांतल्यान. ही गोष्ट आमच्या टिचरांक पयलीं कळपाक जाय. इवन हें सोड, हे बाकीच्यो गोश्टी एथिकल गोश्टी सगळ्यो बऱ्यो आसा. एक्चुअली तांणी इवन आयज जे सर्कुलर तांणी इश्यू केला तातूंत तांणी क्लियरली सांगलां की इट्स नॉट ओनली अबाउट एथिक्स, इट्स अबाउट लॉ, लीगल. आणि सेक्शन 17 ऑफ द रायट टू एज्युकेशन एक्ट 2009 imposes absolute ban on corporal punishment. 2009 म्हणजे आता 15 वर्सां जाली हो रायट टू एज्युकेशन एक्ट आयला. 15 वर्सां जाली तरी आसतना अजून आमच्या टिचरांक ही अक्कल येना. कांय टिचरांक हांव म्हणटा, सगळे टिचर अशें आसपाना, पूण जे कांय थोडे टिचर आसा जे टिचरांचें नांव बदनाम करता, हे लोकांक अजून पर्यंत अजून कशें कळना. आनी दुसरी गोश्ट म्हणजे ताणें तातूंत मेन्शन केल्लें आसा की सेक्शन 75 ऑफ जुवेनायल जस्टीस एक्ट प्रिस्क्रायब्स पनिशमेंट
of RI, rigorous imprisonment up to 3 years, and 5 lakh fine for cruelty to child. So हो जो म्हाका दिसता आतां अशी गरज आसा की हो एक्ट इनवोक करून ह्या टिचरांक ही पनिशमेंट जेन्ना पडटली भितर पडटले 3 वर्सां, ही 3 वर्सांच न्ही, जर खंय तांकां सायकोलॉजिकल जर प्रॉब्लेम जाले जाल्यार इट इज मोर पनिशमेंट, सम 10 years कितें प्रॉब्लेम पनिशमेंट आसा. सो हो एक्ट तांकां इनवोक करून ह्या टिचरांक म्हाका दिसता जो पर्यंत पनिशमेंट पडपाना तो पर्यंत हे कॉर्पोरल पनिशमेंट बंद जावची ना. आनी दुसरी गोष्ट तांणी कावन्सिलींग सांगलां. सो ह्या टिचरांक कावन्सील कशें करपाक शकता? पहिली गोष्ट म्हणजे वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज कॉर्पोरल पनिशमेंट. कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे कितें? तर कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे एक तर इट इज फिजिकल फोर्स टू कॉज पेन, आणि द पेन इज इंड्युस्ड टू स्टॉप अ पर्टिक्युलर बिहेवियर, हाका आमी कॉर्पोरल पनिशमेंट म्हणटा. एक आता आमी म्हाका सांगा व्हडलो मनीस, आता एक ऑथॉरिटीचो मनीस, आता तुमी फॉर एक्झाम्पल तुमी कितें तरी मिसडीड केले, ओके, आनी हांव तुमकां शिकयता ह्या वयाचेर, जाल्यार एक तुमचें वय मानून झप करून तुमी चूक केली किंवा तुमी शाळेन कितें मिस्टेक केली जाल्यार हांव तुमकां मारतलें ना. सो वी आर लुकिंग एट दोज लिटल ससेप्टेबल बिंग्स. आमी कोणाचेर पावर वापरता जे वीक आसा, आमकां दिसता आमचे परस वीक आसा. वॉट वी नीड टू अंडरस्टँड इज आमचे कडेन एक रोपटें दिल्लें आसा, आमचे कडेन एक मातीचो गळो दिल्लो आसा, आनी वी आर गिवन द प्रिविलेज, आय थिंक वी हॅव द प्रिविलेज टू शेप. आमचे कडेन आमी अशें म्हणजे ताजो खंयचोच त्या गोश्टी कडेन आमी एक इगो हें कर, हांव ताजी बाई किंवा हांव ताजो शिक्षक अशें म्हणून ना पळयता. इट्स अ म्युच्युअल लर्निंग एनवायरमेंट, हेल्दी लर्निंग एनवायरमेंट. ताजे कडेन खंय तरी कल आसपाक जाय की हांव शिकयतलें, म्हाका सगळें कितें कळटा. पूण ह्यो जो पार्ट आसा सायकोलॉजिकल आनी तो पार्ट तांच्या एज्युकेशन भितर येना. D.Ed or B.Ed जो कोण करता लर्निंग द लर्नर हो जो सब्जेक्ट आसा, जो आसा शिक्षक हितून आसा, शिक्षण प्रणालीन आसा, ते हे सगळे शिकता, बिहेवियरिझम इम्प्लिमेंट करप म्हणजे हाजे खातीर एज फार एज हांवें पळयलां, जेन्ना आतां B.Ed किंवा D.Edची भुरगीं ती लेसन दिवपाक वयतात, they do face a lot of, म्हणजे जेन्ना ही लेसन दिवपाक वयता तेन्ना they are assessed for their classroom management, okay, but तिंचो त्या वेळार they focus on how good I give the lesson, but what also needs to be taken into consideration is how do I manage a 30-34 children का class, okay, the rapport with the children, तांचे कडेन ते इंटरॅक्शन, तांचे कनेक्ट कित्याक इट इज यू कॅन नॉट तूं कितें थंयसर यू आर नॉट डिलिंग विथ रोबोट्स, तूं इन्फॉर्मेशन फीड करपाक वचूंक ना, तर यू आर क्रिएटिंग अ ह्युमन बीइंग, ओके. ताज्यान तूं गोश्टी तूं ताका संस्कार, हांव म्हणटा संस्कार, शिस्त आनी संस्कार हाज्या मदलो खंय तरी हें जावपाक जाय. आमी शिस्तीचेर भर दिता, आनी ती शिस्त म्हणजे तर मार झोड, ही शिस्तीची डेफिनेशन खंय तरी आमच्या सिस्टमांच्यान गाळपाक जाय. तितूंतल्यान संस्कार आनी तो पॉझिटिव्ह संस्कार, जे आमी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट एंड ताका गोडी लावून लाडी गोडी म्हणटा अशें ताका शिकोवपाक जाय. कन्विन्स रॉंग सुद्दां केलें. बरेचदा शिक्षकांकडे म्हजें बरेचदा हें जाता की ते म्हणटात कितें की we go through a lot of pressure, which is also true, okay. आमचे कडेन अश्योय शाळा आसा की 1ली ते 4थी हे सगळे विशय 1ली ते 4थीच्यो 4य इयत्ता एक शिक्षक शिकयता. कॅनॉट इग्नोर द फॅक्ट की कसली ड्युटी जावं दे आर गिवन, ओके. सो हे सगळें करता आसतना there is no justification. There is no justification for corporal punishment. There is no justification now. And duty diu ani ki diu, and they are paid for this. Their job is to see to eat the kids. तांचे हातान दिले आसा, तांचे कसलेच तरेचे हार्म जावपाक जायना तांकां सायकोलॉजिकल, फिजिकल. काउन्सिलिंग जो फॅक्टर म्हणटा तो दॅट कम्स देर, की अल्टिमेटली इट इज अ ह्युमन बीइंग डीलिंग विथ अनदर ह्युमन बीइंग. So taji मानसिक अवस्था, we have to make our teachers humane. We have to make our teachers humane. For that matter,
somebody has to talk to the teachers also. ओके, हम्म. हांव म्हणटा लायफ स्किल प्लॅन्स जेन्ना आमी म्हणटा, जेन्ना आमी भुरग्यां कडेन लायफ स्किल प्लॅन शिकयतली तेन्नाच वी हॅव टू बी टॉकिंग अबाउट लायफ स्किल प्लॅन्स टू टिचर्स ऑल्सो, की हाऊ डू आय, म्हणजे एकदा केन्ना तरी हांव म्हाज्या बीएडान किंवा डीएडान हो विशय शिकला, हाऊ टू मॅनेज अ क्लास. बट जेन्ना हांव 15 वर्सां शिकयला, हॅज थिंग्स चेंज, तेजे रिफ्रेशर्स कोर्सीस जाता काय, यू नो, अगेन प्रॉब्लेम्स बदलल्यात. जे भुरगे आदल्या एक 10-15 वर्सां आदी भुरगे जशें शाळेन येवन बसताले तशें आज बसना. आज पोस्ट कोविड वी सी अ लॉट ऑफ अटेन्शन इश्यूज, अटेन्शन इन्फॉर्मेशन इज ऑनलायन, इन्फॉर्मेशन ऑनलायन आसा, अटेन्शन इश्यूज वाडल्या, अटेन्शन स्पॅन इश्यूज वाडल्या. आय थिंक दीज नीड्स टू बी, दे नीड टू बी डिस्कस समवेअर इन टू द सिस्टम, आणि तेजे कडेन एक they needs to be incorporated in the curriculum and they should be given refresher courses. Regular refresher courses, so that they are updated with the latest आणि त्याच्या बरोबर अशें न्ही की बाबा इट इज अ, आमी म्हणटा की यू नो इट इज टीम वर्क. टीचिंग इज अल्टिमेटली एज्युकेशन जे आसा पळय, इट इज अ टीम वर्क, आणि तेजे 3 कामे म्हणजे शिक्षक, पालक आणि भुरगीं. It's a triad that has to work together for the well-being of the child, and so that we come up with responsible, well-educated citizens. त्याच्या खातीर हे तिनूय जे ट्रायड्स आसा ते इफेक्टिवली वर्क करपाक जाय. ओके, सगळ्यांनी आपापली जबाबदारी करपाक जाय. पूण आतां जाल्यार कितें, आमी जर पळयत बारीक जाल्यार अशे तरेची घटना घडटा. तुवें सांगलें आतां 3 2 भुरग्यांची अशे तरेच्यो कॉर्पोरल पनिशमेंट ऑर वॉट एवर चाललो आसा. सो ही व्हेरी इतली सिरियस गोष्ट आसा, आणि ताजो आवाट आसा. इट्स अ ह्यूज इशू एक्चुअली, जस्ट नॉट वन सिंगल केस. आणि हाका कारण कितें आसा? हाका कारण आसा, कारण सोसायटी हे हो इशू म्हणून पळयना. प्रत्येक जाण हांव इग्नोर करता. सगळ्यांत व्हडलो कारण आमी जे पळयलां ते म्हणजे इन्स्टिट्यूशन्स. द मोमेंट सम केस इज रिपोर्टेड, ते इन्स्टिट्यूशन ते धापपाचो प्रयत्न करता. कशें तरी करून ती केस, ही जस्ट नॉट अबाउट कॉर्पोरल पनिशमेंट, हाज्याकूच सिरियस गोश्ट घडटा, ती सेक्शुअल हॅरेसमेंट स्कुलांनी घडटा, हाजेर कोणूच उलयना. आतां येदो व्हडलो बोवाळ जालो ह्या कॉर्पोरल हाजेर, पूण अशी गोंयांत कितल्यो केसी आसा जातूंत भितर सेक्शुअल हॅरेसमेंट जाल्ले आसा. टिचर आसा तांच्यांनी भुरग्यांचेर सेक्शुअली हॅरेस केल्लें आसा, पूण ताजेर कांयच एक्शन जायना. आनी ती मॅनेजमेंट आसा ते टिचराक प्रोटेक्ट करता. खरें म्हणजे भुरग्याक प्रोटेक्ट करपाक जाय न्ही, टिचराचेर इमिजिएट एक्शन जावपाक जाय. सो आमी पळयलां की इन्स्टिट्यूशन्स आर ट्रायंग टू तो इशू कवर अप द होल इशू. बेसिकली बिकॉज ते भुरगें, द चाइल्ड इज लुक्ड अप एज एक भुरगें एंड इज अ सायलंट पॅसिव्ह रिसिवर ऑफ इन्फॉर्मेशन. जेन्ना एखादी अशी घटना घडटा तेन्ना द नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन इज एट स्टेक. सो तो म्हणटा कितें तर म्हाजे इतक्या वर्सांची, यू नो वॉट टेक्स, कोणाच्या एक्झॅक्टली. सो झुकतें पारडे हांगा भुरग्याचें जाता, आणि वजन त्या सगळ्या इशून मेळटा की, बट वॉट वी आर फॉरगेटिंग इज long-term effects of any harm done to the child at this ह्या कोवळ्या वयाचेर. फाल्यां सकाळी at the end of it we are, if the child is not प्रॉपर त्या सगळ्या केस जर हँडल केली ना जाल्यार वी आर क्रिएटिंग अ विशियस सर्कल ऑफ अब्युजर्स. फाल्यां सकाळी, बिकॉज स्टडी शोज दॅट जे भुरगे अब्यूज जाल्ले आसता ताका फाल्यां सकाळी जर हें वेवस्थीत, ताका ताज्या फुडल्या रिलेशनशिप्सान प्रॉब्लेम येवं शकता. देर कॅन बी सो मेनी फिजिकल इश्यूज दॅट मायट कम अप, अँड एट दी एंड ऑफ इट ते भुरगे समाजान कशें वावुरतले हाजेर आमी, म्हणजे इट्स लायक आमी instead of creating a good citizen, we are creating a disturbed citizen. We are creating a disturbed citizen. For a school it might be one case, but बटरफ्लाय इफेक्ट जो आमी म्हणटा पळय, सो ती एक भुरग्याचें लायफ हें जावप म्हणजे इट वील हॅव अ लॉंग टर्म इफेक्ट. सो हांव म्हणटा सेन्सिटीव सोसायटी, सेन्सिटीव टिचर्स, सेन्सिटीव पेरंट्स आनी सेन्सिटीव स्टेक होल्डर्स. मॅनेजमेंट जेन्ना म्हणटा की मॅनेजमेंटान नांव पळोवच्या पयलीं हांव म्हणटा एम्पथी हांगा येवपाक जाय. फाल्यां सकाळीं हें म्हज्या भुरग्या बरोबर जाल्लें जाल्यार हें
ही गोष्ट यू नीड टू बी स्टेपिंग इन टू दॅट चाइल्ड शू, यू नीड टू बी स्टेपिंग इन टू दॅट मदर्स or the father's shoe and saying that ki, how do I it should look be at child this? centric. The whole education is child centric. No, it's not teacher centric. It has to be child centric. Any problem regarding child, even if ताणी हांव मेन्शन केल्लें आसा की अशे तरेचो फिजिकल एंड सायकोलॉजिकल एब्यूज तो कसो अफेक्ट्स फिजिकल एंड सायकोलॉजिकल वेलबींग ऑफ स्टुडंट एंड हिंडर्स लर्निंग एंड डेव्हलपमेंट ऑफ अफेक्टेड चिल्ड्रन. हे ताणी आयज लेटरान लर्निंग तितून फक्त लर्निंग येना, लॉंग टर्म सोशल बिहेवियर डिस्ट्रक्टिव्ह, इट कॅन लीड टू डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर्स. ताजो अटेन्शन स्पॅन कमी जावंक शकता. ते फाल्यां सकाळी वी आर नर्चरिंग अ ड्रॉप आउट इन द प्रोसेस. ताका शिक्षणा बद्दलची आजन्मय बिकम अ क्रिमिनल कित्याक डेलिंक्वन्सी कडेन ही भुरगीं म्हणजे जे इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ येवपाक तांकां कोण जाण. आणि अल्बर्ट बंदुरांचो बोबोडॉल एक्सपेरिमेंट इज द फायनस्ट एक्झाम्पल विच आय कॅन गिव. ते कितें म्हणटा की भुरगीं सोशल लर्निंग करतात, जे आपूण पळयता तेन्ना एखादी गोष्ट चुकता ती करेक्ट करपाक हात वापरप, ती करपाक फोर्स वापरप. हे जेन्ना हांव शिकता फाल्यां सकाळी म्हाज्या मना विरुद्ध कितें घडटलें तेन्ना आय विल कॉपी दॅट बिहेवियर विच again psychologically has been proven तो हे थियोरी आसा. सो भुरगे अनुकरणांच्यान शिकता. सो जर शिक्षक जर करेक्ट करपा खातीर हांव वापरता जाल्यार सो आय यूज इट. ओके, सो तितूंतल्यान एन नंबर ऑफ स्कुला बद्दलचो फोबिया, स्कुला बद्दलची डिटॅचमेंट, भुरग्या बद्दलची लो सेल्फ एस्टीमाचे मल्टिपल परिणाम त्या ओवरऑल त्या पर्सनॅलिटीचेर आणि तो एक भावनीक ओरखडो कायमचो त्या भुरग्याच्या मनाचेर उरता. सो यू नो पळयता आसतना डोंट लूक एट इट एज लायक अरे एक केस तेन्ना म्हजे तकली बेजार आशिल्ली, म्हजे तकलेन हें चल्लेलें, म्हाका हें सर्कुलर पळोवपाक जाय आशिल्लें, हे सगळे विचार करता आसतना ते सगळे जेन्ना जेन्ना दिसतलें आय एम सेईंग येस ईच ऑफ यू आर ह्युमन बिंग्स, टीचर्स म्हणात, पेरंट्स म्हणात, यू आर ह्युमन बिंग्स. तेच मन वापरून थिंक अबाउट अ चाइल्ड की हाव विल आय टेक दिस. हें म्हाजे कडेन जेन्ना वारंवार जातलें तेन्ना म्हाजो तेज्या म्हाज्या मनाचेर ह्या गोष्टीचो परिणाम कितें जातलो. ओके, आणि ते ना करपा खातीर जेन्ना म्हाका राग येता, जेन्ना म्हाका तिडक येता, भुरगीं सपोज आरड मारता, सगळीं भुरगीं आरड मारता, तेन्ना ते मॅनेज करपा खातीर एका भुरग्याक काडून जप करून मारच्या परस आणि ते पळोवन बाकीची बसतानी यू आर ट्रेन टू हँडल इट. If you cannot handle it, then resign and go. No, you are trained to handle is a question mark for me. B.Ed and D.Ed कित्याक करता? What is the use of all that? If you cannot handle a class, pedagogy जी आमी म्हणटा is it includes all that, but तरी म्हजो एक हें आसा की how many come for the passion of teaching आणि तितूंतल्यान अर्ध दिसाचो जॉब, सगळ्यो सुट्यो मेळटा, हें घेवन येणारी कितली लोक आसात. ओके, आणि जो पॅशनान आयलो तो पॅशनान येयलो तो सोल्युशन सोदतलो, वेरेज जो आयला ह्या बाकीच्या फॅक्टरांक त्या शिवाय सगळे वेगवेगळे पावर मारून हागेलो सोयरो तागेलो सोयरो अशें करून सगळे हे जॉब्स आमी कशे भरतात आमकां खबर आसा. सो हाजे खातीर टिचराचो जो स्टँडर्ड आसा तो टिचिंगाचो इलो इलो करून कमी जावपाक लागला. आणि अशे तरेचे लोक ह्या प्रोफेशनान येवपाक लागल्या जांकां भुरग्यां बद्दल कसली सेन्सिटिविटी ना, तांकां एज्युकेशन फिल्डा बद्दल कांयच पडून गेल्ली ना. सो अशे तरेचे कांय लोक ह्या फिल्डान आतां येवपाक लागल्या. ही सामकी गंभीर आनी एक चिंतेची गोश्ट आसा. आणि जाता तितले बेगीन आमी जर हाका जर लगाम घातली ना आणि हे जर आमी कंट्रोलान हाडली ना. व्हॉट आय एम सिम्पली सेईंग एक मल्टी डिसिप्लिनरी मॉडेल प्रत्येक शाळेकडे तांचो स्टुडंट सेंट्रीक मल्टीडिसिप्लिनरी मॉडेल आसपाक जाय की बाबा मिसबिहेवियर जाता तेन्ना कितें कितें गोष्टी करूं येता आणि जाची अवेअरनेस भुरग्यांकूय आसपाक जाय, टिचरांकूय आसपाक जाय. की एखादें जेन्ना भुरगे बोवाळ करता, सातत्यान बोवाळ करता जाल्यार देर कूड बी सम सायकोलॉजिकल रिजन, ताका कावन्सिलरा कडेन धाडलें, ताजे प्रॉपर असेसमेंट. बिकॉज वी जेन्ना आमी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आज म्हणटा तेन्ना आमचे कडेन सगळ्या प्रकारची भुरगीं एका दे लर्न अंडर वन रूफ. सो प्रत्येकाची नीड वेगळी आसूं शकता. ओके, सो त्या नीडाक अंडरस्टँड बॅकग्राऊंड घराकडचो वेगळो
आता करंट ट्रेंड जो शाळांनी हांवें पळयला, बरीचशीं भुरगीं वायट शब्द वापरप किंवा बऱ्योचश्यो जेस्चर्स भुरग्यांनी आजकाल आणि शिक्षकांकूय हो प्रश्न. आणि परत मिडिया जो एक्सपोजर भुरग्यांक जो जाला, अनरेस्ट्रिक्टेड जो हे जाला, तातूंत सोशल मिडिया एक्सपोजर, तातूंतल्यान बरेचशे नवे नवे भुरग्यां मदले बिहेवियरल इश्यूज तकली वयर काडटात. वन इज देर हॅज टू बी अ सिस्टमॅटीक स्टडी. परत ह्या ट्रायडान पालकांनी, शिक्षकांनी आणि भुरग्यांनी बसून ह्या गोष्टीचेर खंय तरी एक सोल्युशन फोकस सिस्टमॅटीक मल्टीडिसिप्लिनरी मॉडेल येवपाक जाय. कॉर्पोरल पनिशमेंट नाका अशें म्हटलें काय हें जायना. एक सर्क्युलर कॅनॉट बी अ सोल्युशन. हें जेन्ना भुरग्याक आमी संस्कार करता तेन्ना कितें कितें गोश्टी आसच्यो शिक्षणाच्या हाज्या भितर पॉझिटिव्हली भुरग्याक जे पळय हें आसा पळय मनीस घडयता आसतना कशा तरेन, आनी वी कॅन यूज अ लायफ स्कील मॉडेल. भुरग्यांक लायफ स्कील गोश्टींतल्यान शिकोवं येता की बाबा रे, जेन्ना तूं बोवाळ करता तेन्ना तेजो लर्निंगान बाकीच्यांक कितें परिणाम जावंक शकता. अशें बारीक बारीक मॉडेल त्या भुरग्या कडेन वारंवार ताका एग्रेशन, भुरग्यां मदीं बरेचशें एग्रेशन दिसता, जाच्या खातीर एग्रेशनाक कावंटर करपा खातीर एग्रेशन जे आमी वापरतात पळय न्ही, इवन टू स्टॉप दॅट देर हॅज टू बी अ लायफ स्कील प्लॅन. त्या भुरग्या बरोबर फोकस लायफ स्कील प्लॅन जावपाक जाय. सो आमी जेन्ना इतको वेळ डिस्कशन करता, यू विल सी दॅट एक सर्क्युलर कॅनॉट बी एन आन्सर. ह्या गोश्टीचेर एक सिस्टमॅटीक स्टडी जावपाक जाय, एरिया वायज स्टडी जावपाक जाय, आणि त्या ट्रायडान परत स्टेक होल्डर्सांनी, टिचरांनी, शिक्षकांनी आणि भुरग्यांक तातूंत हें घेवन समजून घेवन एक मल्टीडिसिप्लिनरी मॉडेल येवपाक जाय. अशें एक सामकें बरी सजेशन केल्लें आसा एक्चुअली टू एंड दीस इंटरव्यू. कारण एक इज अ व्हेरी कन्स्ट्रक्टीव सजेशन. आतां जाता कितें, खास करून गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी तांचें काम आसता, एक सर्क्युलर काडलें आनी ते तांकां दिसता की आमचें काम सोंपलें, फाल्यां कितें इश्यू जातलो, परत ताजेर इन्वेस्टिगेशन जातलें, परत आनीक सर्क्युलर काडटले, परत ते थंड पडटले. सो अशें जायनासतना हो जो सर्क्युलर आसा तो सर्क्युलर कसो इम्प्लिमेंट जातलो आनी हो प्रॉब्लेम कायमचो कसो ना जातलो, हाजेर एज्युकेशन डिपार्टमेंटान बसून एक मल्टीडिसिप्लिनरी कमिटी करून आनी खास करून टिचरांक कावन्सिलींग दिवन आनी अशे तरेच्यो वेगवेगळ्यो कंटिन्युअस हो प्रोसेस चालू उरपाक जाय. कारण हो फक्त सर्क्युलरान सोंपपाचो ना आनी एक टिचराचेर एक्शन घेतली म्हणूनच सोंपपाचो ना. सो हें जो पर्यंत जायना तो पर्यंत हो इश्यू उरतलो. आनी हो एक इतलो गंभीर विशय आसा. हो फक्त एक भुरग्याचो प्रश्न ना, नाल्यार कांय भुरग्यांचो प्रश्न ना, हो समाजाचो प्रश्न आसा. आमी कसले तरेचो समाज तयार करता, आमचे भुरगे कशे हाजे फुडें कशे जातले, कशे तरेन समाजान वागतले, हें हाजेर डिपेंड आसा. आमी तांकां जर कॉर्पोरल पनिशमेंट दिलो आनी तांकां जर वायट वागणूक दिली जाल्यार तांचो फ्युचर अंधारान आसा. ते तांकां वायट तांच्या मार्गाक ते वचपाक शकता. अशे तरेचो ऑलरेडी अभ्यास चालू आसा आनी हाजे फुडें आमी हाका हें न जावपा खातीर जाता तितली प्रयत्न करपाक जाय. एज्युकेशन डिपार्टमेंटाची मोठी जबाबदारी आसा. त्या शिवाय प्रत्येक टिचराची, प्रत्येक पेरंटाची आनी खास करून एज्युकेशनल इन्स्टिट्यूटाची ही जबाबदारी आसा. तांणी अशे तरेची ज्यो घटना घडटा ताका तर अजिबात झिरो टॉलरन्स दाखोवपाक जाय. त्या शिवाय टिचरांक कसो सेन्सिटीव करतले आनी टिचरांक ट्रेन करून ही गोश्टी न घडपा खातीर प्रयत्न जावपाक जाय. आमी ही इंटरव्यू हांगाच सोंपयता. तुमी हांगा आयले आनी बरी म्हायती दिली म्हणून थँक्यू.